नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थांच्या चमत्काराची एक कथा पाहणार आहोत. ही कथा स्वामींच्या कृपेचा आणि भक्तीच्या शक्तीचा सुंदर अनुभव देणारी आहे. स्वामींनी आजारी माणसाला बरा केला. एकदा अक्कलकोटमध्ये एक माणूस फार आजारी होता. त्याला ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास असे अनेक त्रास होत होते. बरेच वैद्य केले, औषधं घेतली, पण काहीच फरक पडत नव्हता. तो मनातून फारच निराश झाला आणि म्हणाला, आता काहीच उपाय नाही, फक्त स्वामी समर्थच मला यातून वाचवू शकतात. त्याचे नातेवाईक त्याला उचलून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी घेऊन गेले. स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांनी त्या आजारी माणसाकडे पाहिलं आणि मोठ्या प्रेमाने हसले. स्वामी म्हणाले, अरे, तुला काही नाही झालं, उठ, जा, अंघोळ करून ये. तो माणूस थक्क झाला. एवढ्या आजारातून उठणं शक्यच नव्हतं. पण स्वामींचं वचन ऐकताच त्याला एकदम अंगात शक्ती आली. तो उठला, नदीवर जाऊन अंघोळ करून आला आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे बरा झाला. लोक आश्चर्यचकित झाले. सगळे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामी फक्त शांतपणे म्हणाले, सगळं त्याचं, ईश्वराचं काम आहे, आम्ही काही नाही करत. या कथेतून आपणाला हा बोध मिळतो की श्रद्धा ठेवली की कृपा मिळते. स्वामी समर्थांवर जीवाभावाने विश्वास ठेवला तर ते आपल्याला प्रत्येक संकटातून सोडवतात. त्या भक्ताला वैद्य, औषध काही उपयोगी पडली नाहीत, पण श्रद्धेने स्वामींचं नाव घेतल्यावर चमत्कार झाला. श्रद्धा ठेवा.